मयूर वाघमारे का स्वागत. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय रोहित गुरुनाथ घरत या फलंदाजाने आणि आपल्या नावाची दहशतमध्ये पहिल्या चेंडूवरती दाखवून दिल्या. पुढचा चेंडू यॉर्क चेंडू खोदून काढलाय. कव्हर पण रिझर्व मध्ये चेंडू फील्ड केला जाईल. एक धाव पळून काढले. एक धावाने संघ जाऊन पोहोचत 7च्या घरात. पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आली निश्चितच एक धाव. अगदी आपण विचार केला निश्चितच व्हेरिएशन भरले चेंडू टाकण्यात पडले त्याचा गोलंदाज जेवढे चेंडू वेगवान तेवढे निश्चितच व्हेरिएशन भरले चेंडू देखील टाकतोय आणि ती गोलंदाजी संपूर्ण रात्रीमध्ये आपण पाहिली देखील आहे. ही महत्त्वाची लढत आहे, शेवटची अंतिम लढत आणि या लढतीमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल मयूर याला. आता मात्र समोर फलंदाज रोहित एस घरत ऑन स्ट्राईक. हा चेंडू पडला त्यानंतर मात्र एक अतिरिक्त उचली घेताना देखील पाहायला मिळाला. खरं तर रोहित याने थोडंसं निश्चितच अशा पण नजरेने पाहिलं स्क्वेअर लेग पंचांकडे. मात्र पंचांनी सांगितलं मात्र चेंडू चांगला फेकलाय. गोलंदाज याने निर्धाव चेंडू सांगता झाली. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला या दरम्यान मयूर याच्या माध्यमातून. पूर्वार्धातील पहिलं षटक मार्गस्थ मयूर वाघमारे बॉलिंग ट्रॅकवरती. 3 चेंडू संपलेत. हा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय. अगदी कॉर्नर रिझन मध्ये सीमाच्या लगत चेंडू फील्ड केला जाईल का? मधू निश्चितच चेंडू मध्ये गती एवढी होती की चेंडू सरळ गेलाय सीमारेषेच्या बाहेर आलाय मात्र चौकार. चौकार आलाय. निश्चितच मागचा चेंडू डॉट झाल्यानंतर असं वाटलं निश्चितच आणखी एक डॉट स्वरूपात चेंडू पाहायला मिळेल. तसं घडलं नाही. एक चांगला फटका पाहायला मिळाला. रोहित त्याच्या माध्यमातून चौकार लगावलाय. 11 धावा लागल्या स्कोर कार्डवरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. अद्याप 2 चेंडू येणं बाकी असतील. तर देवत संघाला विनंती असेल आपण जास्त वेळ घेऊ नका. शेवटची अंतिम लढत जरी असली तरी आता आपण आम्हाला सहकार्य करायचं आहे. हा चेंडू यावेळेस मात्र निश्चितच नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. चेंडू ट्रॅव्हल झालाय जाईल मात्र सीमारेषा पार. मिळतील धावा 4 आलाय मात्र हा चौकार. संपूर्ण रात्रीमध्ये मयूर वाघमारे याच्या मात्र गोलची चर्चा राहिली आहे. मात्र शेवटच्या अंतिम महत्वाच्या सामन्यामध्ये निश्चितच हे प्रमुख असलेल्या देवत संघाचं ते निष्प्रभ ठरवले. या दोन्ही फलंदाजांनी 15 धावा कुठून काढल्यात 5 चेंडूमध्ये. शेवटचा अंतिम चेंडू येणं बाकी या षटकातील. हा चेंडू अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळाला. फंबल झाला. यष्टीरक्षक त्यानंतर बॅकअप करायला आपण पाहिला. निश्चितच शॉर्ट फाईन लेग रेसमध्ये असलेला खेळाडू त्याने चेंडू अडवला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. निश्चितच षटकाची झाली आहे समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावा लागल्या स्कोर कार्डवरती 15. 3 षटकांची लढत आणि 15 धावा पहिल्या षटकामध्ये निश्चित कुठून काढल्यात. चांगली सुरुवात झाली आहे दाखली संघासाठी. नवीन गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा सागर तुम्हाला पाहायला मिळेल. या खेळाडूने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. फलंदाजी तेवढी चांगली राहिली आहे. गोलंदाजी तेवढी चांगली केली आहे. ही शेवटची अंतिम लढत एक महत्त्वपूर्ण लढत असेल. या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये मयूर वाघमारे मागडा ठरलाय. 15 धावा त्याने खर्च केल्यात. आता मात्र कमबॅक करून द्यावी लागेल सागर याला. ते केलं जाईल का की मात्र या षटकामध्ये देखील निश्चितच धावांचा पाऊस पडेल. कारण ज्या प्रकारची फलंदाजी राहिली आहे रोहित घरत यांची निश्चितच या जोडीने मात्र पहिल्या सामन्यापासून अगदी गोलंदाज निश्चितच खरपूस समाचार घेतलाय. आणि या शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये देखील आपण विचार केला तर मयूर वाघमारे सारख्या एक वेगवान तेज तरार गोलंदाजाला देखील निश्चितच त्यांनी मात्र टार्गेट केले. 15 धावा पहिल्या षटकामध्ये कुठून काढल्यात. ही सरासरी कायम राहिली तर निश्चितच 40 ते 45 धावापर्यंत मजल मारता येईल धाकटी संघाला. मग तसं होईल का? सागर कमबॅक करून देईल का की आणखी एखादा मोठा फटका पाहायला मिळेल. सागर तयार बॉलिंग ट्रॅकवरती.
यॉर्क चेंडू खोदून काढला एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट चेंडूला सरळ पाठवून दिलाय सीमारेषा पार मिळतील धावा 4 आलाय मात्र हा चौकार. फटका एवढा प्रचंड ताकदीचा होता की चेंडू अगदी गोलच्या वेगाने सीमारेषा बाहेर गेला. चौकार मिळाला. अगदी दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलाय सागर याच्या. खोलवर टप्प्यात चेंडू बॅटची कड लागली आहे. एक हलकीशी अपील देखील पाहायला मिळाली. पंच निश्चितच जो काही निर्णय असेल अगदी थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचवतील. एक हलकासा आवाज देखील आला अगदी निश्चितच मैदानामध्ये, परंतु पंच दोन्ही स्तब्ध आपल्या निर्णयावरती. सल्ला मसलत केल्यानंतर जो काही निर्णय असेल तो कळवतील. निश्चितच खेळाडू बाद झालाय. या चेंडूवरती मिळाली महत्वाची विकेट. रोहित घरत हा मात्र महत्वाचा गडी मात्र बाद केला यावेळेस सागर पाटील या गोलंदाजाने. पहिला खेळाडू मात्र बाद झालाय. पहिला हादरा बसतो यावेळेस धाकटी दुई संघाला. खरं तर पहिला चेंडू देखील खोलवर टप्प्याचा होता. निश्चितच खोदून काढला. चौकार मिळाला. त्याच्यानंतर दुसरा चेंडू देखील अगदी त्याच टप्प्यावर फेकला आणि मात्र रोहित गुरुनाथ घरत याला तंबूचा रस्ता दाखवला. एक लिडिंग एज पाहायला मिळाली. नवीन फलंदाज योगेश भोईर न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3 मैदानावरती दाखल झाला. योगेश भोईर खरं तर आजच्या रात्रीचा आपण विचार केला. दोन सामन्यामध्ये खरं तर दोन्ही खेळाडू रोहित एस घरत आणि रोहित गुरुनाथ घरत अगदी नाबाद परतले होते. हे पहिल्यांदाच आजच्या रजनीमध्ये असं घडतं की मात्र योगेश भोईर याला मात्र फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. संधीचं सोनं करावं लागेल. धावांचा विचार केला. 19 धावा लागल्या स्कोअर कार्डवरती. एक षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर अद्याप या षटकातील 4 चेंडू आणि येणाऱ्या 1 षटक असा मात्र 10 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुढचा चेंडू सागर पाटील याचा. हा चेंडू अगदी गुंडसपणे उचली घेतलाय. चांगला फटका पाहायला मिळाला. कवरपॉईंट रेंजमध्ये चेंडू फील केला जातो डीपमध्ये आणि चेंडू उचलून जोपर्यंत फेकला जाईल तोपर्यंत 1 धाव देखील पळून काढली जाईल. वैयक्तिक खातं मात्र ओपन केलं यावेळेस फलंदाज योगेश भोईर याने. 1 धाव जोडली जरी स्कोर कार्डमध्ये 1 धावने संघ जाऊन पोहोचेल. टीम धाकटी जुई 20 धावा 20 लॉस ऑफ 1 विकेट. खरं तर मागच्या चेंडूवरती आपण विचार केला तर रोहित गुरुनाथ घरत हा खेळाडू बाद झाला. त्यानंतर योगेश भोईर आला. त्याने 1 धाव पळून काढली. रोहित एस घरत अद्याप खेळताना दिसतोय मैदानावरती. या खेळाडूने देखील प्रचंड निश्चितच प्रभावित केलंय आजच्या रात्रीमध्ये. हा चेंडू उंची जास्त लांबी कमी फटका बसलाय. खेळाडू आलाय झेलच्या खाली आणि मात्र पकडला जातो. झेल संपुष्टात येईल. खरं तर रोहित घरत या खेळाडूचा खेळ आणखी एक बाद. त्यानंतर असं वाटलं 3 षटकामध्ये 40 ते 25 धावा उभ्या केल्या जातील, परंतु तदनंतर आलेला अगदी आपण विचार केला सागर पाटील कमालीची गोलंदाजी राहिली. पहिल्या चेंडूत चौकार लागला. तदनंतर 1 धाव खर्च करत 2 गडी देखील बाद केलेत आणि मात्र सलामी जोडी फोडली आहे. दोन्ही सलामीवर मात्र तंबूमध्ये परत पाठवलंय नवीन फलंदाज आदेश पाटील. चौथ्या क्रमांकावरती मैदानावरती सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळेल. आदेश पाटील आणि योगेश भोईर अशी मात्र नवीन नवकी जोडी मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते. अद्याप या दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा वाजवी खेळ शिल्लक. 5 धावा खर्च केले. 2 महत्वाचे गडी देखील बाद केलेत. मी मगाशी म्हटलं खरं तर कमबॅक करून द्यावे लागेल सागर पाटील याला, कारण ज्या वेळेस मयूर वाघमारे निश्चितच चांगली गोष्टी करत होता, सागर पाटील मागडा ठरला होता. या महत्वाच्या लढतीमध्ये मयूर वाघमारे मागडा ठरलाय, परंतु सागर पाटील याने कमबॅक करून दिली आहे. देवत संघाला खरं तरी देवत संघाची ओळख आहे. कमबॅक केली आहे प्रत्येक सामन्यामध्ये
हा डॉट स्वरूपाचा चेंडू आणखी एक पाहायला मिळाला. शेवटचा अंतिम चेंडू येणं बाकी. 20 धावा ऑन स्कोरबोर्ड तुम्ही पाहताय. 2 गडी बाद 20. फुल टॉस चेंडू निश्चित खेळून काढलाय. गलीमध्ये चेंडू फील्ड केला जातोय. मात्र लेझी क्रिकेट देवत संघाकडून जिथं 1 धाव होती ते मात्र 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि चौथी धाव घेण्याच्या नादामध्ये कुठेतरी खेळाडू झालाय बाद. आल्या पावली मात्र परत जावं लागेल फलंदाज आदेश पाटील याला. खर्च केल्यात अगदी कंजूस पातळीची गोलंदाजी पाहायला मिळाली सागर पटेच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचं अंतिम षटक शुभम सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळेल. योगेश भोईर ऑन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळतो. नवीन फलंदाज अंकेश पाटील आणि बॉलिंग ट्रॅक वरती शुभम शेवटचं अंतिम स्लॉगवरचं हणमरचं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. कर्णधाराने खरं तर विश्वास दाखवला शुभम याच्यावरती. पहिला चेंडू हा चेंडू पडला. थोडासा फंबल झाला. विकेट किपर मयूर वाघमारे त्या फंबलचा फायदा देखील मिळालाय. फलंदाजी करणाऱ्या धाकटी संघाला 22 स्वरूपात मिळाली. एक धाव अवंतर स्वरूपाची जोडली जाईल स्कोर कार्ड मध्ये. एक धावाने संघ जाऊन पोहोचेल 22. 22 धावा. खरं तर थोडा अखूट टप्प्याचा चेंडू होता. विजेसारखी बॅट फिरली आणि चेंडू मात्र कमी वेगात निघून गेला. पुढचा चेंडू हा चेंडू अंकेश याचा चांगला फटका मात्र फटका फसलाय. लंगापुरी मध्ये डीप मध्ये पकडला जातोय झेल आणि संपुष्टात आलाय फलंदाज अंकेश पाटील या खेळाडूचा खेळ. झेल बाद. ऑपरेटर नवीन फलंदाज सनी घरत मध्यावधी दाखल झालाय. खरं तर या गुलाबी थंडीमध्ये निश्चितच खेळाडूंना तसंच प्रेक्षकाला गरम करण्याचं काम आमचे डीजे ऑपरेटर करतायत. चांगली ध्वनीबीत त्यांच्या माध्यमातून वाजवली गेली. खेळाडू तदनंतर समालोचक यांच्यामधला खरं तर दुवा डीजे ऑपरेटर यांनी देखील आजच्या संपूर्ण अर्थामध्ये प्रभावित केले. चांगल्या ध्वनीबीत त्यांच्या माध्यमातून वाजवले गेले आहेत. सनी घरत नवीन फलंदाज मध्ये दाखल झालाय. या षटकातील अद्याप आपण विचार केला तर 4 चेंडूचा खेळ शिल्लक. 22 धावांना स्कोरबोर्ड तुम्हाला पाहायला मिळतील. 4 गडी बाद झालेत आणि खरं तर रोहित घरत बाद झाला त्यानंतर पडझड सुरू झाली आहे. धावा देखील कमी आल्यात. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 15 आणि या षटकामध्ये 22च्या स्वरूपात 1 धाव अद्याप जोडली गेली आहे. पुढचा चेंडू हा चेंडू हलक्यातून केला. निश्चितच गतीचा वापर केला. बदल आली ते फुटबॉलचं प्रात्यक्षिक पाहायला मिळेल मैदानात. मात्र निश्चितच 1 धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट देखील केलं जात आहे. 2 धावा पळून काढल्यात सहजरित्या दोन्ही फलंदाजांनी. 2 धावांनी संघ जाऊन पोहोचेल 24. 24 धावा. खूप मोठा चाहता वर्ग खरं तर दोन्ही संघांच्या बाजूने आहे. धाकटी द्विसंघाचा आपण विचार केला तदनंतर देवत संघाच्या बाजू देखील खूप मोठा चाहता वर्ग येथे उपस्थित आहे. पुढचा चेंडू असेल सनी याचा मोठा फटका. यावेळेस मात्र एलिव्हेशन कमी मिळालाय. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू अगदी लॉंगा प्रिझममध्ये खेळून काढलाय. मात्र तरी देखील सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या आहेत. चांगला फटका होता. खरं तर एलिव्हेशन कमी मिळालं असं वाटलं अडचणीत सापडेल परंतु तसं घडलं नाहीये. 2 धावा मिळाल्यात. धावा कशा येऊत आता मात्र धावा येणं महत्वाचं आहे धाकटी द्विज संघासाठी. या 2 धाव्यांनी संघ जाऊन पोहोचेल 26-11 26.
2 चेंडू अद्याप शिल्लक असतील या षटकातील. 2 चेंडूमध्ये एकाच दुसरा मोठा फटका आला तर 30+ होतील. परंतु या 2 चेंडूमध्ये निश्चितच एकाच दुसरा मोठा फटका यायलाच पाहिजे, कारण ज्या प्रकारची फलंदाजी राहिली आहे ज्यामध्ये समाधान वाघमारे याची फलंदाजी आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिलीत, अगदी सारसोट. हॅलो, निश्चितच काय घडलंय काय बिघडलंय अगदी पंच तुमच्यापर्यंत पोहोचवतीलच. निश्चितच डॉट चेंडू पाहायला मिळाला या दरम्यान. खरं तर स्ट्राईकवर येण्यासाठी निश्चितच फलंदाज योगेश भोईर थोडासा तळमळतोय, परंतु त्याचे निश्चितच प्रयत्नांना यश येत नाही आहे. सनी घरे त्याने देखील चांगली फटकाबाजी केली आहे. 4 धावा त्याने देखील जमवल्यात. 3 चेंडूमध्ये शेवटचा अंतिम चेंडू असेल शिल्लक. हा चेंडू बॅटच्या अपर चेंडू अगदी घरंग गेलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्हमध्ये डीपमध्ये चेंडू फील्ड केला जातो. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न देखील होईल. मयुराच्या हातामध्ये बुलेट थ्रो पाहायला मिळाला, मात्र खराब कलेक्शन, त्याच्यात खराब हिट पाहायला मिळाला आहे. आणि जिथं 1 धाव देखील निश्चितच काढणं मुश्किल झालं होतं तिथे मात्र 3 धावा पळून काढल्यात दोन्ही फलंदाजांनी. शेवटच्या चेंडूवरती मिळाल्या 3 धावा आणि या 3 धावाने संघ जाऊन पोहोचेल यावेळेस 29च्या घरात आणि टार्गेट असेल येणाऱ्या 3 षटकामध्ये 30 धावांचं. भारतीय जनता पार्टी केलवणी पुरस्कृत उरण पनवेल आमदार चषक 2025 या स्पर्धेचं खरं तर पहिल्या रात्रीतील शेवटची अंतिम लढत रूपचंद स्मृती धाकटी जो विपक्ष काव्य 11 देवद या 2 संघादरम्यान, ज्यामध्ये देवद संघ नाणेफेकी जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आणि निश्चितच ज्यावेळेस रोहित गुरुनाथ घरत, रोहित एस घरत सलामी पळण्यासाठी आले, त्यानंतर मयूर वाघमारेच्या पहिल्या षटकामध्ये 15 धावा कुठून काढल्या आणि त्यानंतर असं वाटलं की निश्चित 3 षटकामध्ये 40 ते 25 धावापर्यंत मजल मारता येईल. परंतु सागर पाटील याने कमालीची गोलंदाजी केली. त्याने कमबॅक करून दिली. 6 धावा त्याने त्या षटकामध्ये खर्च केल्या आणि 2 महत्त्वाचे गडी देखील बाद केले. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये आपण विचार करा, शुभम पाटील याने फक्त 8 धावा खर्च केला, 1 गडी बाद त्याने देखील केला. असं एकंदरीत 30 धावांचं टार्गेट सेट केले पूर्वार्धामध्ये. उत्तरामध्ये धावांचा पडला कशा प्रकारे केला जाईल ते निश्चितच पाहण्यायोग्य असणार आहे. तोपर्यंत आपण संधी देऊया डीजे ऑपरेटर यांना. स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये न्यायदेवता आपण पाहिल्या, सुदेशी घर, तुकारामजी गावण, प्रत्येकजी म्हात्रे. त्यानंतर समालोचक म्हणून निश्चितच आपण आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये गोड आवाज ऐकलात. दीपकजी पाटील पलसफे, खरं तर साडेगावचे सुपुत्र असले तरी पलसफे ते स्थित आहेत त्यांचा. त्यानंतर निवेदन क्षेत्रातील खूप मोठं नाव, रायगड भूषण पुरस्कार विजेते आदरणीय सन्मान नितेशजी पंडित सर, मोठीजुई गावचे सुपुत्र. आणि त्यानंतर अर्णव ठाकूर, स्वतः मी निश्चितच केलवणे गाव, यांचा आपण आवाज ऐकलात. तर या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा मी आयोजकांचं ऋणी असणार आहे. बोलूया मैदानामध्ये शेवटची अंतिम लढत तुम्हाला पाहायला मिळते, यामध्ये 30 धावांचं टार्गेट सेट केलं. यावेळेस
धाकटी दुई संघ आणि देवत संघासमोर. सलामी जोडी मैदान दाखल झाली आहे. खरं तर समाधान वाघमारे सागर पाटील काही कमालची फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये समाधान वाघमारे यांनी केली होती. अगदी 26 धावांचं टार्गेट आणि पहिल्या षटकामध्ये त्या सामन्याचे चित्र स्पष्ट करणारी फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. निश्चितच आणि खरं तर मी मगाशी उल्लेख केला आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये पहिल्या 2 सामन्यामध्ये तुम्ही काय केलं, कशा प्रकारची गोलंदाजी केलीत, कशा प्रकारची फलंदाजी केलीत, कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण तुमचं राहिलं आहे, याला आता काही महत्त्व उरलेलं नाही आहे. कारण शेवटची अंतिम लढत आहे आणि या लढतीमध्ये तुम्हाला कशा प्रकारची फलंदाजी करता येईल, कशा प्रकारची गोलंदाजी करता येईल किंवा कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण तुम्ही करू शकाल हे आता महत्त्वाचं ठरेल. आणि निश्चितच त्याच्यावरती तुमचं या स्पर्धेतील भवितव्य अवलंबून आहे. निश्चितच 30 धावांचं जरी टार्गेट असलं तरी या धावांचा पाठलाग करताना थोडीशी दमछाक होईल देखील देवत संघाची. कारण रोहित घरत त्याच्याकडे देखील गुणवत्ता आहे. एक चांगला गोलंदाज आपण पाहिला असेल यंदाच्या मोसमामध्ये. खरं तर निश्चितच चांगली गोलंदाजी प्रत्येक स्पर्धामध्ये केली आहे. खरं तर आपण विचार केला निश्चितच व्यावसायिक क्रिकेट अगदी गावठाण संघाकडून खेळताना या खेळाडू आपण पाहिला असेल. निश्चितच चांगली गोलंदाजी त्याच्यानंतर चांगली फलंदाजी देखील राहिली आहे आणि चांगला खेळ सातत्याने केला आहे रोहित घरत या गोलंदाजाने, या खेळाडूने. ऑन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळतो सागर पाटील, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये आपण विचार केला अगदी कमी फलंदाजी त्याच्या वाट्याला आहे. कारण समाधान वाघमारे याने अगदी एकतर्फी ती लढत निश्चितच जिंकून दिली होती आपल्या संघाला. या सामन्यामध्ये 30 धावांची गरज आहे. ऑन स्ट्राईक तुम्हाला सागर पाटील पाहायला मिळेल. गेम ऑन ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू रोहित याचा फुल टॉस मध्ये चेंडूला सरळ धाडून दिलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर सागर पाटील याच्या बॅट मधून आलाय. कावळे 11 देवत ब्रँडेड हा बिग हिट षटकार. अगर आगा जायचा आहे तो अंजाम कैसा होगा. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय आणि तो मात्र कोणाच्या विरुद्ध तर रोहित घरत. या सामन्यामध्ये भरपूर काही पाहायला मिळाले. जो निश्चितच मयूर वाघमारे पहिल्या सामन्यापासून अगदी चांगली गोलंदाजी करत होता, त्याला 15 धावा पडल्या आणि निश्चितच रोहित घरत याला देखील आपण चांगली गोलंदाजी करताना पाहिलं होतं. त्याच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय आणि षटकार लगावले कोणी तर सागर पाटील याने. जो सागर पाटील खरं तर गोलंदाजी करताना चमकला या सामन्यामध्ये. आता मात्र व्यूहरचना बदलली जाते, थोडंसं फील्ड पोझिशन चेंज केली जाते. स्वतःच्या गोलंदाज साजेचं क्षेत्र सजवलं यावेळेस गोलंदाज रोहित याने. हाफ ट्रॅकर चेंडू पडला, त्यानंतर एक अतिरिक्त बॉलर घेताना पाहायला मिळाला. कमी वेगाचा चेंडू पडला. शेवटच्या क्षणी चेंडूनं बोटं फिरवली, फिंगर रोल केले मात्र यावेळेस आणि त्यानंतर मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूत षटकार खाल्ल्यानंतर चांगली कमबॅक केली आहे रोहित या गोलंदाजाने. हा चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलाय. फटका फसला. एलिव्हेशन कमी, उंची जास्त, लांबी कमी आणि याच्या नंतर मात्र योगेश याने पकडलाय झेल आणि संपुष्टात येईल यावेळेस मैदानामध्ये सागर पाटील याचा खेळ. झेल पकडला यावेळेस आपण विचार केला तर वाईट स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये चांगला झेल अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती निश्चितच नजर गाडून ठेवली. त्यानंतर निश्चितच झेल पकडला, झेल कंप्लीट केला योगेश भोईर याने. नवीन फलंदाज प्रेम तुम्हाला पाहायला मिळेल, प्रेम वाघमारे. पहिल्या सामन्यामध्ये या फलंदाज देखील चांगला खेळ केला होता. 9 चेंडूमध्ये 33 धावांची वैयक्तिक वादली खेळी तुम्हाला त्या निश्चित सामन्यामध्ये पाहायला मिळाली होती. आता निश्चितच आणखी एक मोठं प्लॅटफॉर्म त्याच्या समोर आहे. एक मोठी संधी त्याला त्याच्यासाठी चालवून आली आहे. कारण 6 धावा लागल्या स्कोर कार्डमध्ये. 3 चेंडू समाप्त झालेत. एक गडी देखील महत्त्वाचा बाद झालाय. सागर पाटील याला आपण बाद होताना मागच्या चेंडूवरती पाहिलंय. 3 चेंडू अद्याप शिल्लक असतील. हा चेंडू
पडल्यानंतर पुन्हा एकदा अतिरिक्त उसळी घेताना पाहायला मिळाला. खरं तरी ओळख आहे रोहित याची. कमी वेगाचा चेंडू नंतर अगदी धारदार चेंडू फेकण्याची क्षमता आहे गोलंदाजाकडे आणि ती पाहायला देखील मिळाली आहे. निर्धार चेंडू पाहायला मिळाला आहे. पुढचा चेंडू, हा चेंडू आडव्या बॅटने यावेळेस मात्र चेंडूला सरळ पाठवून दिलाय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर आलाय मात्र यावेळेस आणखी एक विकेट. षटकार. अगदी आपली पारंपरिक लोकगीते कोली गीते देखील वाजवताना आपले डीजे ऑपरेटर, ही समज सूचकता आहे खरं तर डीजे ऑपरेटर यांची. चांगला फटका लगावला होता मागचा पण पाहिला असेल. हॅलो हॅलो अंकिश पाटील नवीन गोलंदाज. खरं तर पहिल्या षटकामध्ये रोहित याने खर्च केले 12, म्हणजे ज्यावेळेस देवत संघ गोलंदाजी करत होता पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केले त्या मयूर वाघमारे याने, आणि यावेळेस मात्र दाखटी संघाच्या रोहित याने तब्बल 12 धावा खर्च केल्यात. एक गडी बाद केला यावेळेस. अंकिशचा पहिला चेंडू यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर उडवलाय वाईश लॉंगॉनच्या डोक्याच्या वरतून. हा येतोय मात्र बिगिट षटकार. मागच्या सामन्याची निश्चितच जी फलंदाजी होती ती मात्र कंटिन्यू करतात. या सामन्यामध्ये महत्वाची लढत आहे. समाधान याला देखील माहिती आहे या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण आता मात्र आपण येतो निश्चितच रिकाम्या हाताने परत जाऊ शकत नाही आहे, आणि त्या अनुषंगाने फलंदाजी झाली आहे. प्रेम वाघमारे आणि समाधान वाघमारे या फलंदाजीच्या माध्यमातून फुल टॉस चेंडू, फुल टोल वसूल करणारा फटका लॉंगॉनच्या डोक्याच्या वरतून येतोय मात्र बॅक टू बॅक सलगचा दुसरा बिग हिट षटकार. तर ओव्हर स्टपिंगचा नो चेंडू, म्हणजे 7 धावा जोडले जातील स्कोर कार्ड मध्ये. 25 धावा स्कोरबोर्ड तुम्हाला पाहायला मिळतील. कडके में आटा गिला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. धावा तर कमी लागल्या स्कोर कार्ड वरती, आणि त्याच्यामध्ये मात्र निश्चित चूक केली आहे गोलंदाज अंकिश याने. 9 स्वरूपाचा चेंडू फेकलाय आणि सलगचे 2 षटकार देखील खर्च केले, म्हणजे एक चेंडू फेकला, एक जे चेंडूमध्ये 13 धावा खर्च केले आहेत. आता औपचारिकता बाकी. खरं तर या सामन्यामध्ये 30 धावांचं टार्गेट असताना 25 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. 5 धावांची अद्याप गरज जिंकण्यासाठी. MS धोनी स्टाईलमध्ये हा सामना फिनिश केला जाईल का, आणि कित्येकदा केले खरं तर समाधान याने देखील. पुढे शेतो तयार. हा चेंडू अगदी ऑफ ड्राईव्हचा चांगला फटका पाला. निश्चितच लॉंग ऑफ रिझामध्ये डीपमध्ये चेंडू फील केला जातोय, आणि तोपर्यंत निश्चितच चेंडू उचलून फेकेल. 2 धावा पूर्ण देखील केल्या जात आहेत दोन्ही फलंदाजांनी, म्हणजे षटकारानंतर 1 धावा देखील पळून काढल्या जात आहेत. एक चांगलं क्रिकेट तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळते. 27 धावा, 3 धावांची अद्याप गरज जिंकण्यासाठी. आडव्या बॅटने यावेळेस फटका फसलाय. खरं तर खेळाडू असेल मात्र चेंडू पडलाय नोमॅन्स लँड मध्ये. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा असेल प्रयत्न.